कसं झालंय? आवडलं? हाय हॅलो नमस्कार. तर मी फ्रॉन्स आणले होते, म्हटलं तिखलं आणि फ्राय करूयात आणि तुमच्याशी देखील आपण शेअर करूयात रेसिपी. तर मी क्लीन करून आणतेच फ्रॉन्स, पण कसं ते मला पटत नाही, त्यामुळे मी परत एकदा मधून असे चीर काढते आणि ते क्लीन करून घेते. मी त्यामध्ये थोडे फ्रॉन्स कढीसाठी बाजूला केले, म्हणजे तिखल्यासाठी, आणि थोडे आपण फ्रायसाठी. तर आता मी सध्या तुम्हाला फ्रायची रेसिपी दाखवते. इथे मी मोठे मोठे फ्रॉन्स घेतलेले आहेत फ्राय करण्यासाठी, कारण ते थोडेसे असे हे होणार, जवळ येणार, त्यामुळे मग ते छोटे होतात, त्यामुळे मी मोठे फ्रॉन्स घेतलेले आहेत. तर इथे मी लसूण टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, आपला मालवणी मसाला टाकलेला आहे, झणझणीत काश्मीरी लाल तिखट टाकलेली आहे. जर तुम्हाला मसाला हवा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इकडे मी आगळ टाकलेलं आहे, मस्तपैकी आमचा आंबट आगळ, आणि लिंबाचा रस पिळून हे व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे जवळजवळ 15 ते 20 मिनटं. जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेट करायला ठेवाल तेवढी त्याची चव छान येणार आहे आणि ते व्यवस्थित फ्राय केले जाणार आहेत. सुंदर आणि टेस्टी आणि मस्त होतात. तुम्ही पुढे बघू शकतात रेसिपी. तर इथे मी मस्तपैकी, म्हणजे प्रत्येक फ्रॉन्सला लागेल असं ते जे आपण मिक्स केलेलं आहे तिखट, ते लागेल असं मी व्यवस्थित मिक्स करून झाकून बाजूला काढून ठेवलेलं. त्यानंतर आपण फ्रायचं बघू. तर इथे मी रवा घेतलेला आहे. इकडे मी रवा बारीक घेते. त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा आपण कॉर्नफ्लॉर किंवा तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल, थोडंसं असं कुरकुरीतपणा येण्यासाठी. आणि मीठ टाकायचं आहे, व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे. मीठ टाकून झाल्यावर तुम्ही जर हळद यामध्ये कमी घातली असेल मॅरिनेट करायला, तर तुम्ही इथून हळद तिखट सगळं घालू शकता. मी थोडंसं स्पायसीपणा येण्यासाठी, म्हणजे झणझणीतपणा येण्यासाठी मी इथे अजून तिखट घातलेली आहे. आमची मालवणी तिखट आहे ही, आम्ही स्वतः घरात करतो. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मस्तपैकी मी तिखट घातलेली आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आता आपण फ्रायची तयारी करूयात. ज्यावेळी आपण फ्रॉन्स करतो ते एकदम असं तिखट आणि आंबट असतील ना, ते कॉम्बिनेशन फ्रॉन्ससाठी खूप छान लागतं. व्यवस्थित आपण हे आता मिक्स करून घेऊयात. हा तुम्हाला मालवणी मसाला प्लस मालवणी चिकन मसाला, मालवणी फिश मसाला किंवा आगळ, कुळीत पीठ, हळद, परत मसाला वगैरे काहीही जर कोकम वगैरे जर हवा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. आणि जर सांगते मी तुम्हाला, जर तुम्हाला हे कोळीवाडा टाईप जर करायचं असेल, तर म्हणजे फ्राय करायचे असतील फ्रॉन्स किंवा फिश, तर त्यामध्ये तुम्ही लसूण, म्हणजे ज्यावेळी आपण फ्राय करायला टाकतो त्यावेळी लसूण घालायची आणि करायचं. मी कधी नाही केलेलं, पण मी ही माहिती काढलेली आहे. लवकरच आपण ते देखील ट्राय करू. आज आपण फक्त आपल्या मालवणी पद्धतीचं, कोकणी पद्धतीचं आपण फिश फ्राय बघणार आहोत आणि फिश करी बघणार आहोत. आता फ्रॉन्स करी आणि फ्रॉन्स फ्राय बघणार आहोत. आता पटापट आपण फ्रॉन्स हे घालून घेऊया. असं मला म्हणतात की मालवणमध्ये फिश फार स्वस्त असतात, पण तसं काहीही नाही आहे. मालवणमध्ये उलट फिश ना महाग असतात. म्हणजे आता मम्मी, सासूबाई, म्हणजे आई वगैरे जे घेतात घरी, आणि आता बेळगावला वगैरे घेतात, ते कम्पॅरेटिव्हली स्वस्त असतात. म्हणजे मालवणमध्ये मी मासा जो आणते त्यापेक्षा भरपूर प्रमाणात स्वस्त असतात. हां, पण एक असतं की आम्हाला पूर्ण फ्रेश मासा मिळतो. म्हणजे जे हे करायला जातात आपल्याकडे, आम्हाला ते गरव, म्हणजे फिशिंग करायला जातात, गरव जातात, त्यावेळी जो ताजा मासा येतो तो डायरेक्टली आम्हाला समुद्रातलाच आम्हाला मिळतो. ते एक मात्र आमचं आहे. सगळेच घालूया, 4-5च राहिले आहेत. सगळ्यात आपण आता मी इथे फिश घातले होते आणि व्यवस्थित एक 10 मिनटं एका साईडनं ठेवले
भाजत आणि नंतर मग मी बघितलं की चेक केलं की हा फिश एक फ्रॉन्स आपला भाजलेला आहे का, तर थोडासा कच्चा होता म्हणून मी वरून थोडंसं तेल टाकलं. कारण वरती जर तसाच राहिलं तर मग वरती ते रफ होणार आणि कोरडं दिसणार, म्हणजे ज्यावेळी आपण पलटू त्यावेळी ते कोरडं दिसणार, म्हणून वरून देखील आपल्याला थोडंसं तेल टाकावं लागणार आहे. आता हे इथे भाजलेले आहेत फ्रॉन्स, बघा दिसताना कसे मस्त दिसत आहेत. आता 1 बाय 1 आपण फोकच्या साहाय्याने पलटून घेऊयात. इथे तुम्ही छोटा चमचाच यूज करा, कारण जर मोठं काही घेतलं ना तर ते सगळं हे होईल. आता इथं मी सगळे आधी लूज करून घेतलेले आहेत, कारण खाली जे चिकटलेले असतात त्यामुळे मी ते लूज करून घेतलेले आहेत, म्हणजे पटाकन ते पलटलं जाईल. हे काम माझं भरपूर मला कंटाळावाणं येतं, कारण हे छोटे छोटे असतात ना, तर एखाद्या वेळेस मोठा मासा असेल तर कसं पटकन तो पलटून होतो, पण हे थोडं थोडं छोटं छोटं करण्यामध्येच मला वेळ होतो. हे सगळ्यात माझं कंटाळवाणं काम आहे. तरी पण ते आता खायचं असेल तर काय करावंच लागतं, पण मला हे काम आवडत नाही. तर म्हणजे फिश करायचं नाही, फ्रॉन्स पलटायचं काम मला आवडत नाही, कारण ते हळूहळू थोडं थोडं परतावं लागतं. तर अशा प्रकारे मी सगळे पलटून घेत आहे. आणि कमेंटमध्ये खाली नक्की सांगा तुम्हाला हे काम करायला आवडतं की तुम्ही देखील माझ्यासारखे कंटाळता. मला पहिला फिश करायला आवडत नाहीत. इवन मी लग्नाच्या आधी ज्यावेळी फिश केलेले असायचे त्यावेळी मी भांडी पण घासायची नाही, मला भरपूर कंटाळा यायचा. पण असं म्हणतात ना की जे तुम्हाला आवडत नाही तेच तुम्हाला करावं लागतं, तर ते तसंच झालेलं आहे. माझ्या मिस्टरांना फिश भरपूर आवडायची, मग मला ते 2-2 करायचं म्हणजे जेवण मला कंटाळा यायचा. आणि मालवणमध्ये असल्यावर फिश न खाणे म्हणजे हे एक मोठं पाप केल्यासारखंच असतं. त्यामुळे म्हटलं आपण फिश करूयात आणि खाऊयात देखील. तर इथे मी मस्तपैकी पलटून झालेले आहेत. आता आपण अपोजिट साईडला देखील 10 ते 15 मिनटं भाजूयात आणि आपण लवकरात लवकर गार्गीचा रिव्ह्यू देखील पुढे जाऊन बघूयात. थँक्यू. आणि इथे मस्तपैकी फ्रॉन्स तयार झालेले आहेत. मस्तपैकी त्याच्यावर गार्निशिंग केलेली आहे कोथिंबीरची, आणि सजावटीसाठी कांदा आणि लिंबू कापलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता पुढे चला आपण पटाक्कन जाऊया रिव्ह्यूसाठी. हाय, तू काय खाते? फ्रॉन्स खाते. कशाचे खा आणि कसं झालंय शा खा. ओके, मम्माने केले. हां चल, आता खाऊन दाखव कसे झाले. चांग तिखट तिखट झाले. आवडलं तुला? खाऊन बघ. खा. मस्त आहे. खाशी. व्हिडिओला लाईक करा म्हण.